नमस्कार, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवत आहे। हे वाटाणे मी भिजवून घेतलेले आहेत। आता फोडणी देऊया। मी डायरेक्ट फोडणी देणार आहे, उकडून नाही घेत आहे। आता तेल टाकलेलं आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। आता कांदा टाकून भाजून घेऊ छान असं। कांदा छान भाजत आहे। टोमॅटो टाकू आणि मग परत भाजून घेऊ चांगला। हे बघा छान असं भाजलेलं आहे। तिखट मसाला, हळद, आलं लसणाची पेस्ट, आणि थोडा गरम मसाला टाकला आहे। थोडं पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून चांगलं शिजवायचं आहे। चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता मी हे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण लावलं आहे। कांदा खोबरा आपण भाजून घेऊन वाटण बनवतो ना, तसं। छान असं चांगलं भाजून घेतलं। आता वाटाणे टाकायचे, परत परतवायचं आहे। बटाटा, कोणाला बटाटा पाहिजे असेल तर टाकू शकता, नको असेल तर नाही पण टाकलं तरी चालणार आहे, पण आम्हाला बटाटा आवडतो। मीठ टाकलं आहे, चवीनुसार मीठ टाका। असं छान मस्त हे झालेलं आहे। आता थोडं पाणी टाकून शिजत ठेवायचं आहे। कुकरला पटकन होते, पण कुकरला जास्त गीर कधी कधी होतं, म्हणून मग मी डायरेक्ट असंच शिजायला ठेवलं आहे। हे बघा किती छान भाजी झाली आहे। हे बघा, आता वरून कोथिंबीर टाकायची।